येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाइन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री, नजर खिळून राहील असे आकर्षक सर्व प्रकारचे डोर्स मिळण्याचे नाशिक मधील एकमेव नाव शिवाय एंटरप्राइजेस। काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी नाशिक मुंबई महामार्गाबाबत बैठक घेतली। या बैठकीत संबंधित विभागाला महामार्ग दुरुस्तीबाबत 10 दिवसांची मुदत देण्यात आली। मात्र पालकमंत्र्यांनी दिलेल्या मुदतीनंतर देखील नाशिक मुंबई महामार्गावरील खड्डे जैसे थे असल्याचं पाहायला मिळतंय। या खड्ड्यांमुळे नाशिक मुंबई प्रवास करताना तब्बल 6 ते 8 तासांचा कालावधी लागतो। त्यामुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो। दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना नाशिक मुंबई महामार्गावर लवकर दुरुस्त करण्याबाबत सूचना दिल्या। एवढंच नाही तर शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या महामार्गाची पाहणी केली। त्यानंतर महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात झाली। मात्र अजूनही नाशिक मुंबई महामार्गाची परिस्थिती जैसे थे असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता पालकमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी सूचना देऊन देखील मुंबई नाशिक महामार्गावरील खड्ड्यांची परिस्थिती जैसे थे आहे अशी बघायला मिळते। तर आता हे रस्ते दुरुस्तीचं काम होणार कधी हा प्रश्न उपस्थित झाला। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।